नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की निसर्ग हीच सृष्टीची आत्मा आहे आणि झाडं झुडपं ही फक्त हिरमाईचं प्रतीक नसून ती म्हणजे ऊर्जा आणि कर्माचं केंद्र असतात. प्रत्येक झाड आपल्यासोबत एक विशेष कंपन, एक दैवी शक्ती घेऊन येतं. काही झाडं सुख समृद्धी देतात तर काही झाडं दारिद्र्य आणि अशुभतेचं कारण ठरतात. मित्रांनो, पुराणांत असं सांगितलं आहे की ज्या घराच्या अंगणात चुकीची झाडं उगवतात त्या घरात लक्ष्मीचं वासस्थान राहत नाही. अशी झाडं हळूहळू घरातील शांती, धन आणि सौभाग्य नष्ट करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच 5 झाडापानांच्या गूढ रहस्यांविषयी, जी आपल्या घरात लपलेली दारिद्र्य आणू शकतात. जर अशी झाडं तुमच्या आसपास असतील तर सावध व्हा, कारण त्यांच्या सावलीत दारिद्र्याची ऊर्जा वास्तव्य करते. चला मित्रांनो, या रहस्यमय आणि ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या दिव्य रहस्याची. कोणती आहेत ती 5 झाडं जी घराची समृद्धी हरवून टाकतात? मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या नगरीत धनेश्वर नावाचा एक वैश्य आपल्या कुटुंबासह राहत होता. धनेश्वर अतिशय धनवान होता, पण त्याहूनही अधिक तो परम ईश्वर भक्त होता. तो दररोज भगवान विष्णूची पूजा अर्चना करत असे, मंदिरात जात असे आणि दान पुण्यातही सदैव तत्पर असायचा. त्याची पत्नी सुमती ही अत्यंत सुशील, धार्मिक आणि गृहकार्यात कुशल होती. त्यांच्या घरात धनधान्य, सुखसंपदा आणि आनंद यांची कोणतीही कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्यांचे जीवन पूर्णतः आनंदमय होते. धनेश्वर आपली संपत्ती सत्कारणी लावत असे. नगरातील मंदिरांमध्ये तो नियमितपणे तेल, वाती आणि नैवेद्य पुरवत असे. दरवर्षी तो मोठ्या अन्नदान महोत्सवाचे आयोजन करी, ज्यामध्ये शेकडो गरजू लोकांना सहभोजन दिले जाई. अनेक धार्मिक उत्सवात तो उदारपणे दानधर्म करी, त्यामुळे लोक प्रेमाने त्याला धनेश्वर शेठ म्हणत. एवढी संपत्ती असूनही त्याच्या स्वभावात अहंकार नव्हता. देवभक्ती आणि परोपकार हाच त्याचा जीवनमार्ग होता. अशा प्रकारे अनेक वर्ष सुखात आणि शांततेत गेले. एके दिवशी सुमती अंगणात झाडांना पाणी घालत असताना तिला वाटलं की आपला अंगण आणखी सुंदर करायला हवं. अंगणात तुळस, गुलाब आणि काही फुलझाडे आधीच होती, पण ती काही मोठी छायादार झाडे लावून अंगणाची शोभा वाढवू इच्छित होती. त्या विचाराने तिने आपल्या अंगणात 5 नव्या वृक्षांची लागवड केली. दररोज ती त्या रोपांना पाणी घालू लागली, त्यांची पूजा करू लागली आणि मनापासून त्यांची देखभाल करू लागली. परंतु तिला याची जाणीव नव्हती की कोणते वृक्ष शुभफल देणारे आहेत आणि कोणते अशुभ परिणाम देणारे. तिने फक्त आपल्या मनाला सुंदर भासलेले आणि आवडलेले तेच 5 रोपं लावले. दुर्दैवाने त्यापैकी बहुतेक वृक्ष वास्तू आणि धर्म यांच्या दृष्टीने घरासाठी अशुभ मानले गेले होते. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे त्यांच्या घरात हळूहळू अनिष्ट लक्षणे दिसू लागली. प्रथम धनेश्वरच्या व्यापारात मोठा तोटा झाला. त्यानंतर घरात सतत किरकोळ कुरबुरी, वादविवाद होऊ लागले. नवरा बायकोत पुन्हा पुन्हा भांडणे उफळून येऊ लागले. जशी जशी ती लावलेली झाडे वाढू लागली तसतशी त्यांच्या जीवनात दुःख, दरिद्रता आणि कलह देखील वाढत गेला. अखेरीस धनेश्वरचा व्यापार पूर्णपणे बुडाला. घरातला सगळा धनसंचय खर्च झाला, इतके की रोजच्या जेवणासाठीही पैसे उरले नाहीत. उपासमारी आणि चिंतेमुळे घराचे वातावरण अगदी उदास आणि भारी बनले. सुमती आता अतीव दुःखी राहू लागली. कधी ती आपल्या पतीवर राग काढायची तर कधी अश्रू ढाळत स्वतःलाच दोष द्यायची. हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की एक एक करून त्यांनी घरातले उरलेसुरले दागदागिनेही विकून टाकले. त्या बदल्यात जे थोडेफार धान्य मिळाले त्यावर काही दिवस कसाबसा गुजारा केला. मात्र आता त्यांच्याजवळ अक्षरशः काहीही उरले नव्हते. त्या परिवारावर केवळ अशुभ वृक्षांची लागवड केल्यामुळे असे भयंकर दिवस आले असे कोणाला सांगितले तर कोण विश्वास ठेवणार? एकेकाळी समृद्धी आणि आनंदाने भरलेलं त्यांचं घर आता पूर्णतः दरिद्रता आणि दुःखाच्या गर्तेत बुडून गेलं होतं. ज्यांनी सुखाच्या काळात साथ दिली ते जुने मित्र, नातेवाईकही आता या परिवारापासून दूर पडू लागले. श्रीमंतीत सहभागी होणारे जे सुखसोयीचे साथी होते तेही गरिबी पाहून तोंड फिरवू लागले.
तरी देखील धनेश्वर आणि सुमतीला अजूनही हे उमजत नव्हतं की त्यांच्या दुर्भाग्याचे मूळ कारण त्यांच्या अंगणात वाढलेली ती रोपं आहेत. आता त्यांच्या घरची अवस्था एवढी बिकट झाली होती की काही रात्री त्यांना उपाशी पोटीच काढाव्या लागत होत्या. घरात दिवा लावण्यासाठी तेलही शिल्लक नसे. अशा अंधाऱ्या रात्री सुमती हताश होऊन रडत बसायची, तर धनेश्वर देवघरातील श्रीविष्णूची मूर्ती समोर हात जोडून उभा राहून स्वतःशीच हळहळत प्रश्न विचारायचा. हे नारायण, आम्ही कोणते पाप केले ज्यामुळे आमच्यावर असा कठोर प्रसंग ओढावलाय? आम्ही तर सदैव तुझी भक्ती केली, मग आम्हाला अशी शिक्षा का? एका संध्याकाळी धनेश्वर आणि सुमती दोघेही आपल्या दुर्दैवाने खिन्न होऊन घराच्या ओसरीत शांत बसले होते. त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगणाच्या दाराशी एका साधू महात्म्याचे आगमन झाले. त्या साधूंच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होतं, ज्यातून शांतता आणि करुणा प्रकट होत होती. त्यांच्या अंगी एक दिव्य तेजोमय आभा भासू लागली. साधू महाराजांना पाहिल्यावर धनेश्वर तत्काळ उठून उभा राहिला. त्याने दोन्ही हात जोडून आदराने त्यांना नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाला, हे साधू महाराज, कृपा करून आमच्या दरिद्री घरात पावन पाऊल टाका. आपल्या आगमनाने माझे घर धन्य होईल. मला सांगा, मी तुमची कशी सेवा करू शकतो? साधू महाराज शांत स्वरात म्हणाले, वत्सा, मी अनेक दिवसांपासून तीर्थयात्रेवर आहे. सतत भ्रमण केल्यामुळे मी अतिशय थकलो आहे. थोडा वेळ विश्रांती आणि निवांतपणा मिळावा म्हणून एखादा ठिकाण शोधत होतो. तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मला काही काळ तुमच्या घरी थांबू द्यावे. अनेक दिवसांचा प्रवास असल्याने मी भुकेलाही आहे. जर थोडे अन्न मिळाले तर फार कृपा होईल. साधूंची विनम्र आणि करुणायुक्त वचने ऐकून धनेश्वरच्या डोळ्यात श्रद्धेचे अश्रू तरळले. तो म्हणाला, हे महात्मन, आपण नक्कीच कोणीतरी महान पुण्यवान आत्मा असाल. आपल्या मुखकमलावर दैवी तेज झळकत आहे. आपल्या पावन चरणांनी माझ्या घराचे अंगण पवित्र केले. आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. कृपा करून आत या. साधू महाराज सौम्य हसले आणि घरात आले. त्यांनी अंगणातील एका कोपऱ्यात आपले आसन मांडले आणि तेथेच ध्यानस्थ बसले. धनेश्वरने तत्काळ आदराने पाण्याने त्यांच्या चरणांचा अभिषेक केला. त्यांना पिण्यास पाणी दिले आणि अत्यंत नम्रतेने त्यांच्या सेवेत लागला. परंतु सत्य अशी होती की त्याच्याकडे अन्नाचा एकही कण उरला नव्हता. काही वेळाने तो आपल्या पत्नीपाशी गेला आणि हलक्या आवाजात म्हणाला, हे प्रिये, आज आपल्या द्वारी जे साधू महात्मा आले आहेत ते नक्कीच परम पुण्यवान आणि दिव्यात्मा आहेत. त्यांच्या सेवेत आपल्या हातून कोणतीही कमीपणा होता कामा नये. आपण काहीही करून त्यांना भोजन द्यायलाच हवं. मी थोड्या वेळासाठी गावात जातो. कोणाकडून थोडे पैसे उधार मिळतात का बघतो. इतके बोलून धनेश्वर घराबाहेर पडला आणि गावातील एका श्रीमंत शेठाकडे गेला. तिथे त्याने अत्यंत नम्रतेने शेठजींना विनंती केली, शेठजी, कृपा करून मला थोडी रक्कम उधार द्या. माझ्या घरी दूरदूरून आलेले एक पवित्र साधू महात्मा विसाव्यासाठी थांबले आहेत. त्यांच्या सेवेसाठी आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी मला थोड्या पैशांची आवश्यकता आहे. शेठने किरकोळ हसत उत्तर दिले, धनेश्वर, तुझ्याकडे तर आता काहीच उरलेलं नाही. तू मला माझे पैसे परत कसे करणार? धनेश्वर हात जोडून विनवू लागला, शेठजी, माझ्यावर दया करा. मी वचन देतो, लवकरच तुमची रक्कम परत करीन. जर ठराविक वेळेत परत देऊ शकलो नाही तर तुम्ही माझे घर आपल्या नावावर करून घ्या. शेठ काही काळ विचारात पडला. एकेकाळी उदान असलेला तो धनिक थोडा मृदू झाला. त्याने म्हणाले, बरं, जर तू असं वचन देतोस तर ही काही रक्कम घेऊन जा. पण जर दिलेल्या वेळेत परत केली नाहीस तर लक्षात ठेव, तुझे घर मग माझे. धनेश्वरने कृतज्ञतेने शेठाकडून पैसे घेतले आणि बाजारात जाऊन दूध, तांदूळ, भाज्या, फळे, पीठ, साखर इत्यादी वस्तू विकत आणल्या. त्या दिवशी बऱ्याच काळानंतर त्याच्या चेहऱ्यावर आशेची एक हलकी झलक दिसत होती. घरी परत येऊन त्याने उत्साहाने सुमतीला हाक मारली, हे प्रिये, आता त्वरेने काहीतरी स्वादिष्ट भोजन तयार कर. आपल्याकडे हे दिव्य अतिथी आले आहेत. त्यांना समाधानाने भोजन घालूया. सुमतीनेही दिमाखात स्वयंपाकाला सुरुवात केली. इतके दिवस ओस पडलेल्या तिच्या स्वयंपाकघरात आता भरपूर सामान आले होते. तिने झटपट तांदूळ निवडून धुतले, पातेल्यात शिजत ठेवले, भाजी चिरली, चपात्यांसाठी पीठ मळून ठेवले, दूध तापत ठेवले आणि ताज्या फळ्यांचे देखील एक ताट तयार करून ठेवले. काही वेळातच गरम वरण भात, फुलके, चविष्ट भाजी, गोड खीर असा सुग्रास भोजन बनून तयार झाले. सुमतीने प्रेमपूर्वक ते भोजन एका मोठ्या ताटात वाढले आणि आदराने साधू महाराजांच्या समोर नेऊन ठेवले. साधू महाराजांनी प्रसन्न चित्ताने भोजन स्वीकारले.
शांतपणे आस्वाद घेत त्यांनी पोट भरलं. जेवताना त्यांच्या डोळ्यात करुणेची आणि संतोषाची झलक दिसत होती. धनेश्वर आणि सुमती आदराने प्रसन्नमुख उभे राहून त्यांची भोजन परिपूर्ती होईपर्यंत सेवा करत होते. भोजन झाल्यावर धनेश्वर पुढे झाला आणि साधूंना पाण्याचा कलश अर्पण केला. साधूंनी आपल्या दोन्ही हातांनी आचमन करून तो ठेवला आणि आनंदाने धनेश्वरच्या पाठवर हात ठेवत म्हणाले, वत्सा, तुझ्या आतिथ्याने मी अत्यंत संतुष्ट आहे. अशी कठीण परिस्थिती असूनही तू श्रद्धा आणि सेवा सोडली नाहीस. तुमचा हा आदरभाव पाहून परमेश्वरही प्रसन्न होईल. तुझ्यासारख्या सत्यनिष्ठ भक्ताला वर मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुझ्या मनातील इच्छा मला निसंकोच सांग, मी स्वतः ते पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतो. धनेश्वरने नम्रतेने उत्तर दिले, हे महात्मन, तुम्ही आमच्या दारात आलात यापेक्षा मला दुसरे काही वरदान नको. आपल्या चरणसेवेमुळेच माझे जीवन धन्य झाले. तथापि माझ्या हृदयात एक शल्य आहे जे मला सतावते. कृपा करून सांगा, मी असे काय पाप केले होते ज्यामुळे आमच्या नशिबात हे दारिद्र्य आणि दुःख आले? मी तर सदैव सत्य आणि भक्तीचा मार्ग अनुसरला. कुणाला नावे ठेवली नाहीत, परोपकारच केले. तरीही माझ्यावर लक्ष्मी कुटी सोडून निघून गेली. आमच्या या दारिद्र्याचे कारण काय आणि या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय आहे का? धनेश्वरचे बोलणे ऐकून साधू महाराज गंभीर झाले. त्यांनी शांत नजरेने धनेश्वरकडे पाहिले आणि सौम्य स्वरात म्हणाले, वत्स धनेश्वर, मी तुझ्या दारात आलो आणि घरात पाऊल टाकलं तेव्हाच मला जाणवलं की तुझ्या घरावर ही घोर दरिद्रता का आली आहे. तू अपार भक्त आणि सज्जन आहेस यात शंका नाही, परंतु तुझ्या घराच्या असं म्हणतात काही दोष उत्पन्न झाला आहे. तुझ्या अंगणात आणि घराच्या सीमारेषेजवळ जे वृक्ष आहेत तेच तुझ्या दरिद्र्याचं आणि संकटांचं मूळ कारण आहेत. तुझ्या पत्नीने निरागसपणे काही वृक्षांची लागवड केली, पण दुर्दैवाने ती झाडे वास्तू आणि धर्मशास्त्रानुसार अत्यंत अशुभ ठरली आहेत. त्यांच्या सावलीत घरातील लक्ष्मी रुष्ट होऊन निघून गेली आहे. त्यामुळे प्रथम त्या अशुभ झाडे हटव आणि त्यांच्या जागी शुभ मंगलदायी वृक्ष लाव. हे ऐकताच सुमतीला आपल्या अज्ञानाची अपराधी जाणीव झाली. ती दोन्ही हाताने तोंड झाकून हमसून रडू लागली आणि साधू महाराजांच्या चरणावर पडली. हे स्वामी, माझ्यामुळेच हा सारा अनर्थ झाला. माझ्या अज्ञानापणाने मी ही अशुभ झाडे लावली आणि माझ्या कुटुंबाला विनाकारण यातना सहन कराव्या लागल्या. कृपा करून मला माफ करा. साधूंनी तिला प्रेमाने उठून उभं केलं आणि शांतपणे म्हणाले, माता, तू निरपराध आहेस. तुला माहिती नसल्यामुळेच चूक झाली. परमेश्वरालाही बहुधा याच निमित्ताने तुला आणि इतरांना बोध द्यायचा असेल. आता पश्चाताप सोड आणि माझं सांगणं मनावर घे. रोपा हटवून टाक आणि काळजी करू नकोस. लवकरच सगळं ठीक होईल. धनेश्वर चकित झाला, पण त्याने तत्परतेने विनंती केली, हे स्वामी, खरंच का? मला मुळीच कल्पना नव्हती की झाडांमुळे असा प्रभाव होऊ शकतो. आपण फार मोठे कृपा करून आम्हाला सत्य परिस्थिती दाखवली आहे. आता मला नीट समजावून सांगाल का की कोणते वृक्ष शुभ आणि कोणते अशुभ? मी आपल्या प्रत्येक शब्दाचे पालन करीन. साधू महाराजांनी समाधानाने मान डोलावली आणि समोर अंगणातील झाडांकडे इशारा करून शांत निवर्त सुरात सांगू लागले, श्रोत्रिय, लक्ष देऊन ऐक. ज्या झाडांमुळे तुझ्या घरात दरिद्रता आली ते कोणकोणते आहेत हे सांगण्यापूर्वी आधी मी तुला काही पवित्र वृक्षांविषयी सांगतो. हे ते वृक्ष आहेत जे आपल्या आवारात असतील तर कधीही दरिद्रता फिरकत नाही. उलट हे वृक्ष देवतांचे रूप मानले गेले आहेत आणि यामुळेच ऐश्वर्य, आरोग्य आणि मंगल आपल्या घरी नांदतं. सर्वप्रथम पिपळ. हा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. आपल्या शास्त्रांनुसार पिपळाचं झाड म्हणजे पृथ्वीवर साक्षात श्रीहरी विष्णूंचा निवास. ज्या पवित्र भूमीत किंवा तलावाच्या काठी पिपळ वाढतो तेथे हजारो यज्ञ केल्याइतके पुण्य मिळते. पिपळाची पाने जेव्हा पाण्यात पडतात तेव्हा जणू पिंडदान केल्याचं फल मिळतं आणि पितर तृप्त होतात. दररोज आंधिकानंतर जर मनुष्य पिपळाला स्पर्श करून नमस्कार करतो तर तो सर्व पापांपासून मुक्त होऊन विजयाच्या मार्गावर पुढे जातो. पिपळाच्या स्पर्शानं लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याच्या वृक्षाची प्रदक्षिणा घातली तर दीर्घायुष्य प्राप्त होतं. पिपळाच्या मुळाशी भगवान विष्णू, खोडात महादेव आणि शेंड्यावर ब्रह्मदेव विराजमान आहेत असे धर्मग्रंथ सांगतात. प्रत्येक अमावस्येला पिपळाला जल अर्पून नमस्कार केल्यास सहस्र गोदानाचे पुण्य मिळते. इतका हा वृक्ष श्रेष्ठ आहे. स्वतः परमात्मा त्याच्या रूपाने अवतरलेला आहे. म्हणून जो मनुष्य पिपळाचे पवित्र वृक्ष तोडतो किंवा त्याला इजा पोचवतो तो अतिपापी गणला जातो
आणि त्याला एका कल्प म्हणजे अनेक युगांचा कालावधीपर्यंत नरकयातना भोगाव्या लागतात. म्हणून पिपळाला कधीही तोडू नये, नेहमी त्याची सेवा करावी, त्याला पाणी घालावं. पहा, तुमच्या अंगणातही एक लहानसा पिपळ उगवलाय. त्याला मंदिराच्या परिसरात हलवावं लागेल आणि त्याची सेवा केलीत तर तुम्हाला खूप कल्याण होईल. हा वृक्ष योग्य ठिकाणी असेल तर धनसंपत्ती, संतती आणि सुखाचा अखंड आशीर्वाद देतो. चुकीच्या ठिकाणी असेल तर मात्र परिणाम विपरीत व्हायला लागतो. पिपळाचे महात्म्य सांगितल्यावर साधू महाराज पुढे म्हणाले, आता ऐक. दुसरा शुभवृक्ष म्हणजे आवळा. आवळ्याच्या वृक्षाला जगात अत्यंत पवित्र मानलं जातं. याला अमृतफल असं संबोधलं जातं. आवळा अंगणात लावलाय तर मनुष्य सर्व पापबंधनातनं मुक्त होऊ शकतो, असं शास्त्रांमध्ये सांगितलंय. आवळा हा भगवान विष्णूला मनापासून प्रिय आहे. जो रोज आवळा खातो किंवा त्याच्या सावलीत बसून भगवान नामाचा जप करतो, त्याचं सर्व पापक्षालन होतं. आवळा खाल्ल्यानं शरीर शक्तिशाली होतं, आरोग्य चांगलं राहतं आणि आयुष्यमान वाढतं. आवळ्याचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने कुठलंही मोठं आजारपण जवळ फिरकत नाही. डोळ्यांचे, त्वचेचे आणि मनाचे विकार यावर आवळा अमोघ आहे. जर कोणी आंघोळीला पाण्यात आवळा घालून स्नान करत असेल तर त्या घरातून दारिद्र्य, क्लेश आणि दुर्भाग्य पळून जातं. ज्या घरात आवळ्याचा वृक्ष वाढतो तिथे भूतप्रेत, जादूटोणा काहीही चालत नाही. एकादशीला आवळ्याचं पूजन केलं किंवा त्याचं सेवन केलं तर सर्व तीर्थस्नानांचं फळ प्राप्त होतं. आवळ्याचं तेल किंवा फळ केसांमध्ये वापरलं तर दीर्घायुष्य लाभतं आणि मृत्यू झाल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, अशी ही श्रद्धा आहे. ज्या ज्या घरासमोर आवळा लावलेला असतो तिथे स्वयं लक्ष्मीनारायण वास करतात असं मानलं जातं. बघ, तुमच्या दारातही एक आवळ्याचं रोप आहे. त्याची मीठ सेवा केलीत तर हे वाईट दिवस लवकर जातील. यानंतर साधू म्हणाले, तिसरा शुभवृक्ष म्हणजे अशोक. या वृक्षाच्या नावातच शोक नाहीसा करणारा अर्थ सामावलेला आहे. आपल्या पुराणकथांनुसार अशोकाच्या वृक्षावर अप्सरा वास्तव्य करतात असे म्हणतात. ज्यांच्या अंगणात अशोक असतो तिथे कधीही दुःखाचा प्रवेश होत नाही. हा वृक्ष दुःख, नैराश्य आणि कलह नष्ट करतो. त्याच्या हिरव्यागार छायेत बसलं की मनाला शीतल शांतता लाभते आणि हृदय प्रसन्न होतं. आई लक्ष्मीने स्वतः जाहीर केलं आहे की अशोकाच्या वृक्षालगत वास्तव्य करायला तिला अत्यंत आवडतं, कारण ह्या वृक्षामुळे घराचे वातावरण पवित्र आणि सौभाग्यवर्धक बनतं. तुम्हाला रामायणातील प्रसंग ठाऊक असेल. लंकेत रावणाने सीतामातेला अशोक वाटिकेतच ठेवले होते. त्या कठीण काळात अशोक वृक्षांनी त्यांना सावली, धीर आणि आधार दिला. सीतेने त्यावेळी या वृक्षाला आशीर्वाद दिला की जिथे जिथे अशोक आहे तिथे मी आणि लक्ष्मी एकत्र वास करू, तिथे दुःखाचं नावही नसेल. त्यामुळे घराच्या परिसरात अशोक लावल्यानं कुटुंबात नेहमी सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदेल. साधू महाराज पुढे सांगू लागले, चौथा शुभ वृक्ष आहे पाकड. फार लोकांना माहीत नसेल पण पाकडाचं वृक्ष लावल्यानं प्रचंड पुण्य लागतं. जो माणूस पाकड लावतो तो मानो एका महायज्ञाचंच फळ मिळवतो. आजच्या कलियुगात कोणाला इतके यज्ञ, दानतप जमणार नाहीत, पण पाकडाचं रोप लावलं तर तेवढंच पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या थंड छायेत देवांचा निवास असतो असं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे अशा घरी स्थैर्य, आदर आणि संपन्नता टिकून राहते. पाचवा शुभवृक्ष म्हणजे नीम किंवा आपला कडुनिंब. हा वृक्ष सूर्यदेवाला प्रिय आहे. नीम घरासमोर किंवा अंगणात असला की आजारापत्ती जवळही फिरकत नाहीत. निमाचं पान, फूल, साल सारं काही औषधी आहे आणि आपले शरीर मनाला शुद्ध राखतं. हा वृक्ष दीर्घायुष्य देतो आणि आरोग्याचं रक्षण करता आहे. माता लक्ष्मीला निमाची पानं वाहिलेली आवडतात. त्यामुळे ज्या घराच्या अंगणात नीम असतो तिथे ती प्रसन्नपणे वास करते. निमाच्या झाडाखाली जर तुळस रोवली तर तिथे देवालया इतकी पावित्र्य येतं. अशा घरापाशी दारिद्र्य कधीच ठरत नाही. यानंतर साधूंनी सांगितलं, सहावा शुभ वृक्ष म्हणजे जांभूळ. ज्यांच्या घरी मुलगी नसते पण संतान म्हणून तिची आस असते त्यांनी जांभळाचं झाड अंगणात लावावं. जांभूळ वंशवृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. ज्या घराशेजारी जांभूळ असतो तिथे नक्कीच गोंडस कन्यारत्न जन्माला येतं. ती कन्या कुटुंबाचा गौरव वाढवते, तिथे प्रेम आणि ऐश्वर्य घेऊन येते. साधू महाराजांनी पुढे सांगितले, सातवा शुभवृक्ष म्हणजे बेलवृक्ष. बेलवृक्ष हा स्वयं भगवान शंकराचे प्रतीक मानला जातो.
बेलाची 3 पाने त्रिमूर्तींचं रूप मानतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. बेलाचं झाड जिथे असतं तिथे भगवान शिव निवास करतात असं मानतात. या झाडाजवळ जर गुलाबाचं रोप लावलं तर शिवासोबत पार्वतीचाही आशीर्वाद लाभतो. अशा घरात ना कधी मोठं संकट येतं ना दारिद्र्य. त्या घरातल्या स्त्रिया विधवा होण्याचं दुःख पाहत नाहीत. 8वा शुभवृक्ष म्हणजे नारळ. नारळाच्या झाडाशिवाय कोणतंही शुभकार्य पूर्ण होत नाही असं आपल्या प्रथेने सिद्ध केलं आहे. हा वृक्ष अंगणात असेल तर सगळी देवतांची कृपादृष्टी त्या घरावर राहते. नारळाचं झाड जिथे असतं ते घर समाजातही सन्मान पावतं. त्या घराचे सदस्यही मानमरातब मिळवतात. नारळाला श्रीफल देखील म्हणतात, कारण तो सत्य, पावित्र्य आणि शुभचिन्ह याचं प्रतीक आहे. ज्या घराजवळ नारळाचं झाड रोवलं गेलं आहे तिथे दारिद्र्य आणि व्याधी टिकून राहत नाही. साधू महाराज मग म्हणाले, ज्या तरुणाला गुणी आणि सुंदर पत्नीची आस असेल त्याने आपल्या दारात डाळिंब रोवावं. डाळिंबाचं झाड घरात सौभाग्य आणि प्रेम वाढवतं. याचे लाल चकचकीत दाणे हे प्रेम आणि समृद्धीचं लक्षण मानले जातात. जिथे डाळिंब असतं तिथे वैवाहिक आयुष्यात गोडवा आणि ऐश्वर येतं. पळसाचा वृक्षही घरासाठी अत्यंत कल्याणकारी आहे, साधू पुढे सांगू लागले. पळसाला ब्रह्मवृक्ष असंही म्हटलं जातं. प्राचीन काळी यज्ञकर्त्यांनी पळसाची समिधा देवांना समर्पून यज्ञ केलेत. त्यामुळं पळसाचं झाड अंगणात असेल तर ज्ञान, विज्ञान, कला, कौशल्य आणि आध्यात्मिक तेज या घरात वाढीस लागतात. पळसामुळे कुटुंबाला यश, कीर्ती आणि समृद्धी प्राप्त होते. वंशवृद्धीसाठी अंकोलाचं झाड लावावं, साधू म्हणाले. अंकोल किंवा अंकल हा वृक्ष संतती सुख देतो. जिथे हे झाड असतं तिथे कुटुंबाचा वेलारू हळूहळू विस्तारतो. या झाडाच्या थंड सावलीत लहान बालकांचं संगोपन करायला फार चांगलं मानलं गेलं आहे. त्यामुळे कुलदीपकांची वृद्धीही होते. एखादा माणूस मोठ्या आजाराने त्रस्त असेल तर त्याने खैराचं झाड लावावं. खैर वृक्ष हा एक औषधी आणि आरोग्यवर्धक वृक्ष आहे. याच्या सान्निध्यात वातावरण शुद्ध होतं आणि शरीराचं बळ वाढतं. खैरामुळे रोगांचं उच्चाटन होतं आणि आयुष्य वाढतं. घराच्या आवारात मोगऱ्याचा सुगंध दरवळत असेल तर लक्ष्मीजी तृप्त होतात असंही मानतात, साधू हसत हसत सांगत होते. मोगरा हा सौंदर्य, कलात्मकता आणि शांतीचं प्रतीक आहे. ज्या घरात संगीत, चित्रकला किंवा साहित्य वगैरेचा आदर आहे तिथे मोगरा फुलवला तर त्या घराला यश आणि प्रसिद्धी मिळते. कारण मोगऱ्याच्या शुभ सुवासाने दैवी शक्ती प्रसन्न होतात. तुम्हाला चोरांचा भयंकर त्रास असेल, भीती वाटत असेल तर बांबूचं झाड लावा घरासमोर, साधूने सुचवलं. बांबू हा आपल्या घराचा रक्षक ठरतो. जिथे बांबू असतो तिथे चोरट्यांचा वाईट दृष्टी पडत नाही. बांबूची कुंपण घराभोवती असली तर तुमचं घर सुरक्षित राहतं आणि वैऱ्यांपासून संरक्षण होतं. चंदन आणि फणस हे दोन्हीही वृक्ष घराला भाग्यशाली बनवतात, साधू महाराज म्हणाले. चंदनाचा सुगंध वातावरण पवित्र ठेवतो, घरात शांती आणि भक्ती वाढवतो. फणसाचं झाड भरभराट, समाधान आणि तृप्ती देतं. चंदन आणि फणस दोन्ही जर घरात असतील तर त्या कुटुंबावर दुःख किंवा दारिद्र्याची सावली पडत नाही. घराच्या उत्तरेकडे जर सुवर्णचंपा किंवा ताड, खजूर यांसारखी झाडं असतील तर त्या घरात धनवान होण्याचे योग जास्त असतात. ही झाडं वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीची सूचक आहेत. त्यामुळं उत्तरेकडील दिशेला अशी रोपे लावल्यास घरात पैसा आणि कीर्ती वाढते. साधू महाराजांच्या या वचनानंतर धनेश्वर आणि सुमती दोघंही भारावून गेले होते. एवढे दिवस त्यांच्या अज्ञानामुळे ते योग्य अयोग्य वृक्षांचा फरक ओळखू शकत नव्हते. साधूंनी आज विस्तारानं सगळं सांगितल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होतं की या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी नतमस्तक होऊन साधूंना पुन्हा पुन्हा प्रणाम केले. साधू महाराजांनी आशीर्वादाची मुद्रा करत पुढे गंभीर स्वरात म्हटलं, हे वत्सा, जसे मी तुला शुभ वृक्षांबद्दल सांगितलं तसे आता लक्ष देऊ नये. कोणते वृक्ष तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ आहेत या झाडांपासून तर नेहमी दूरच राहा. सर्वात पहिले ज्या झाडांना जखम केली की त्यांच्या खोडातून किंवा फांदीतून दुधासारखा सफेद द्रव निघतो अशी झाडं घराजवळ नको. अशा दुधारी झाडांवर नकारात्मक शक्तीचा अधिवास असतो असं म्हणतात. त्यामुळे ज्या घरात अशी झाडं लावली जातात तिथे निरंतर कलह मासतो, चिंता आणि दारिद्र्य वाढत जातं.
घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा समोर कुठलाही प्रकारचं बभुळाचं झाड लावू नका. बभूळ हा काटेरी वृक्ष आहे आणि त्याचा स्वभावच भांडण कलह वाढवणारा मानला जातो. ज्या घरासमोर बभूळ असतो तिथे कुटुंबात सतत वाद निर्माण होतात, आपसात कटुता वाढते आणि संकटांचं आमंत्रण मिळतं. तसेच घराच्या आवारात बोराचं झाडही आणू नये. बोराच्या वृक्षामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षिली जाते. या झाडामुळे घरात धनहानी होते, शत्रूंची संख्या वाढते आणि मानसिक अस्वस्थता पसरते. बोराचे वृक्ष जिथे असतात तिथे धन टिकत नाही, असा अनुभव आहे. पपईचं झाडही घराच्या अगदी पुढ्यात मुख्य द्वाराजवळ लावू नका. पपईच्या झाडाच्या खोडात दूध असतं आणि त्यामुळे या झाडाला घरी स्थान नाही. हे झाड घरात असेल तर सतत पैशाची चणचण भासू लागते. गृहस्थ अस्वस्थ राहतात, रोगराई वाढते आणि समृद्धीचा नाश होतो. बागेची शोभा वाढवण्यासाठी काही जण ताड किंवा खजूर लावतात, पण घराच्या आत किंवा अगदी शेजारी ताड, नारळ किंवा खजूरचं उंच वृक्ष नसावा. ही वृक्ष संततीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात असं शास्त्र आहे. ज्या घराशेजारी ताड, खजूर उगवतात तिथे मुलाबाळांचं स्वास्थ्य बिघडतं, प्रगती थांबते आणि कुटुंबात तणाव वाढतो. भेड्याचं झाड घराजवळ असेल तर ते मोठं अशुभ मानतात. या झाडाला प्रेतबाधा आणि अघोरी शक्तींचा निवासस्थान मानलं जातं. ज्याच्या अंगणात भेडा असतो तो माणूसही मेल्यावर प्रेतयोनीमध्ये जातो, अशी जुनी समजूत आहे. त्यामुळे असं झाड आपल्या घरापासून दूरच ठेवलं पाहिजे. या वृक्षाखाली ना कधी देवपूजा करावी, ना भोजन, ना विश्रांती, कारण त्यानं दोष लागतो. जर शत्रूंचा त्रास अंगाशी आला असेल तर अशुभ वृक्ष जवळ ठेवण्यापेक्षा त्या दिशेला केवड्याचं झाड लावा. केवडा हा अपवादाने शुभ मानला जातो, कारण त्याचा सुगंध घराचं रक्षण करतो आणि वैऱ्यांना दूर ठेवतो. बरं का, केवड्याच्या फुलांना देवपूजेतही स्थान आहे, त्यामुळे त्याचा वृक्ष घराजवळ असणं हे शुभच. पहाट झाली तसे धनेश्वरने कुदळ फावडे हातात घेतले आणि अंगणातील अशुभ वृक्ष एक एक करून उपटून टाकण्यास सुरुवात केली. सुमतीनेही निर्धाराने त्याला हातभार लावला. काही महिन्यांपूर्वी प्रेमाने लावलेल्या त्या झाडांना आता मुळांसकट काढून फेकताना तिच्या डोळ्यात पाणी तरळले, पण लक्ष्मी पुन्हा घरात येण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तिने मनाशी पटवले. बभुळाचे काटेरी झाड धनेश्वराने मुळापासून उखडले, पपईचा दाट बुंधा कुऱ्हाडीने तोडून काढला, बोरीची झुडपे छाटून टाकली आणि खजुराचा लवलेशही शिल्लक राहू दिला नाही. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या अंगणातली सर्व अनिष्ट रोपं नाहीशी झाली. त्या झाडांच्या मुळांबरोबरच जणू त्यांच्या घराला ग्रासलेली दुर्दैवाची जळमटे देखील निघून गेली. त्यानंतर धनेश्वर आणि सुमतीने अंगणातील सर्व अशुभ वृक्ष काढून टाकले आणि जी काही पवित्र रोपं साधूंनी सांगितली होती ती आपल्या हातांनी लावली. त्यांनी नवीन लावलेल्या रोपांची मनोभावे सेवा केली. आश्चर्याची गोष्ट, हे सर्व घडताच काही दिवसांतच त्यांच्या घराचा उद्धार व्हायला सुरुवात झाली. धनेश्वरचा बंद पडलेला व्यापार पुन्हा सुरू झाला. जुन्या ओळखी, व्यवहार पूर्ववत झाले. नवे लाभदायक सौदे जुळू लागले आणि पाहता पाहता व्यवसायातून चांगला नफा मिळू लागला. त्यांच्या घरात पुन्हा एकदा धनधान्याची भरभराट झाली. ज्यांनी मदत करण्यास नकार दिला होता तेच आता धनेश्वरची प्रशंसा करू लागले. सुमतीच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे ढग नाहीसे झाले आणि सुखाचे हसू फुलू लागले. घरातील कलह गेले आणि शांतता व प्रेम यांचा वास पुन्हा एकदा त्या घरात दरवळू लागला. त्यांच्या अंगणात आता शुभवृक्षांचे नवे अंकुर फुटले होते. अशोकावर लाल सुटूक मोहर आला, तुळशीचा सुगंध दरवळू लागला आणि पाकडाच्या पानांवर दवबिंदू मोत्यांसारखे चमकू लागले. त्यांचे अंगण जणू नवचैतन्याने भळून गेले होते. दोघे पती-पत्नी मनोमन त्या अद्भुत साधूचे आणि परमेश्वराचे आभार मानत होते. आपल्या या कटू अनुभवातून धनेश्वराने एक महत्त्वाचा धडा शिकला. लक्ष्मीची कृपा परत मिळाल्यानंतर त्याने पूर्वीसारखेच दानधर्म आणि सत्कार्य पुन्हा सुरू केली. मात्र यावेळी तो आपल्या नगरातील इतर लोकांनाही या वृक्षांच्या शुभ अशुभ गुणांबद्दल सांगून त्यांना सावध करू लागला, ज्यामुळे कोणत्याही कुटुंबाला पुन्हा असा दुःखद प्रसंग पाहावा लागू नये असा त्याचा प्रयत्न असे. महत्त्वाचं म्हणजे जर एखादं झाड पूर्णपणे सुकून गेलं असेल किंवा मृतावस्थेत असेल आणि त्याची सावली घरावर पडत असेल तर ते अत्यंत अशुभ संकेत असतात. अशा झाडांमुळे घरावर विनाशाची छाया पडते. म्हणून कोणतंही झाड मरायला टेकलं की ते ताबडतोब मुळासकट उपटून त्याची विल्हेवाट लावा. घराच्या आवारात नेहमी हिरवेगार, प्रसन्न आणि रोगरहित वृक्षच ठेवा. ताजेतवाने वृक्ष घरात सकारात्मक ऊर्जा आणतात.
अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, पिपळ जरी परमपवित्र असला तरी तो घरासोबत विशेषतः पूर्व बाजूला वाढू लागला तर त्याला अलगद उपटून एखाद्या मंदिराजवळ किंवा नदीकिनारी लावावं. कारण घराच्या पूर्व दिशेला मोठा पिपळ वाढला तर तो आर्थिक बाधा आणतो. पिपळाला त्याच्या योग्य ठिकाणीच वाढू द्यावं. वडाचं झाड घराच्या अंगणात नकोच. गावदेवता, मंदिर यांच्यासाठी वड शोभतो, पण घराच्या अंगणात त्याने दुःखच दिले असे सांगतात. विशेषतः पश्चिम दिशेला जर वड वाढला तर तो घरात शोक आणि अशांतता भरतो. म्हणून घरात वडाचे एखादं रोप उगवलं तर ते ताबडतोब हलवावं. आणि महत्त्वाचे म्हणजे तुळस ही पवित्र वनस्पती दक्षिणेकडे ठेवू नका. तुळस ही स्वयं लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे. तिला नेहमी पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात स्थान द्यावं. जर चुकूनही दक्षिण दिशेला तुळस ठेवलीत तर तुमच्या संततीला त्रास होईल किंवा त्यांच्यावर संकट येतील. साधू महाराजांनी अत्यंत सविस्तरपणे शुभ आणि अशुभ वृक्षांची माहिती दिली. शेवटी ते पुन्हा प्रसन्न मुद्रेने म्हणाले, वत्सा धनेश्वरा, मी तुला जे काही सांगितलं ते लक्षात ठेव. या नियमांचं पालन केलंस तर तुला पुन्हा दारिद्र्य बघावी लागणार नाही. हे वृक्ष फक्त सावली किंवा सौंदर्य देतात असे नाही, तर ते देवतांची रूपं आहेत. ही झाडं मानवाला संतुलित, पवित्र आणि समृद्ध आयुष्य देण्यासाठीच धरेवर आहेत. धनेश्वर आणि सुमतीने अत्यंत आदराने साधू महाराजांचे चरण पकडले आणि नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू तरळले होते. धनेश्वर कृतज्ञ स्वरात म्हणाला, हे स्वामी, आपण आज आम्हा अज्ञानांना आज इतकं मौल्यवान ज्ञान दिलत, त्याबद्दल आम्ही आजन्म आपले ऋणी राहू. देव आपणास सदैव आनंदी ठेवो. साधू महाराज प्रेमाने हसले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, चिरंजीव भव, धनधान्य संपन्नतेने घर भरून जाओ, असे आशीर्वाद देताच एक तेजोमय प्रकाशझोत चमकला आणि त्या दिव्य साधूने क्षणार्धात तिथून अंतर्धान झाले. धनेश्वर आणि सुमती काही क्षण विस्मित होऊन आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात त्यांना जाणवले की हे कोणी सामान्य संत नव्हतेच, तर स्वयं भगवान विष्णूच त्यांच्या उद्धारासाठी साधूच्या वेशात पधारले होते. हे ध्यानात येताच दोघेही भावविवश झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे पाहून परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानले. सुमती भावुक स्वरात म्हणाली, हे नारायण, आपल्या कृपेनेच आमची नय्या पार झाली. आम्ही अज्ञानी होतो, आमच्याकडून चूक झाली, पण आपण स्वतः येऊन आम्हाला वाचवलत. धनेश्वरानेही डोळे मिटून प्रार्थना केली, हे लक्ष्मी नारायणा, आमच्यावर अशीच कृपा राहू दे. आपण दिलेला उपदेश आम्ही नक्की पाळू.